मित्रांनो, इतिहासाच्या पानावर काही तर अशा असतात ज्या वाचल्या की आजही रक्त सळसळतं आणि डोळे पाणावतात. 1 फेब्रुवारी 1689, स्वराज्याच्या इतिहासातील तो काळा दिवस. कोकणातील संगमेश्वर, आजूबाजूला घनदाट जंगल आणि शांत वाहणारी नदी. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे जीवाभावाचे मित्र कवी कलश स्वराज्याच्या कामासाठी तेथे थांबले होते. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. शोकियाच्या फितुरीचा शाप स्वराज्याला लागला होता. गणोजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकरब खानाला गुप्त रस्ता दाखवला. वाघाचा छावा बेसावध असताना तरसाच्या टोळीने वेढा घातला. अचानक मुघल सैन्याने हल्ला चढवला. मराठ्यांनी शर्थीची झुंज दिली, पण साखळभर कमी पडलं तरीही आपले शंभूराजे डगमगले नाही. अखेर तो क्षण आला. स्वराज्याचा धनी शत्रूच्या तावडीत सापडला. 1 फेब्रुवारी 1689ला तो वाघाचा छावा कैद झाला. या अटकेनंतर पुढे काय झालं हे आपण सर्व जाणतोच. पण महाराजांनी बलिदान देतानाही स्वाभिमान सोडला नाही. अशा या वीरपुत्राला मानाचा मुजरा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या वेड शिवरायांचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.